एक आठवड्यात कोण जाणार असतो त्यावेळेस गावामध्ये पहिल्याच प्राण्यांना कळत, पक्ष्यांना कळत. मग ही रातभर कुत्री रडते ती बघा, माहितीये का? किरकस अशी रडत असते. अशी रातभर रडणारी कुत्री कुठं तरी माळावरती किरकस आवाजात टिकीला वरत्या. इतका गोंधळ चाललेला असतो, रातभर कुत्री रडत्या. हे संकेत आहे बरं का, म्हणजे आता कोणतरी वरडे आलेला नाही तर मध्य आलेला जाणार आहे. मग ही म्हातारी काय म्हणते माहितीये का? हे ते कुत्र रडतंय त्याला दगड मार, नाहीतर कोणतरी काय. मग हा संकेत आहे कशाचा? आणि लगेच वरले आलेला एका म्हाताऱ्याला लागलेला असतो गरडा. गरडा लागतो, असा गरडा लागतो की त्याचा गरडाच राहत. बरोबर तुमच्याकडे लागतो का गरडा? आमच्याकडे लागतो का? हो महाराज, गरडा कसा लागतो? रातभर ह्यो गरडा किती व्यायाम करतो. मग शेजारची ती बरं का मावशी म्हणते ह्याला जरा पाणी पाजा, तरी गरडा बंद होत नाही. मग म्हणते दूध पाजा, दूध पाजला तरी गरडा काय मावशे बंद होत नाही. मग तूप पाजा, दही पाजा, एखादी म्हणती झेंड्रेल पाजा, पण म्हातारं बघा. मग म्हणते शेत जाईना, जीव जाईना, लिकीला बोलवा, लेकाला बोलवा, नातूला बोलवा, अख्खं गाव पाहुणे रावळी आली तरी म्हातारं रातभर ह्याचा गरडा बंद. का माहितीये का? काळी तू काळ. हे पोरांनो, काळ म्हणजे कोण? काळी तू काळ म्हणजे म्हाताऱ्याच्या छताडावर. काळ म्हणजे कोण माहितीये का? यम. यम आहे हा. काळीतून म्हाताऱ्याच्या छताडावर बसतो आणि ती काळावर बोलतो. इतकं जाम बेलेलं असतं म्हातारं, काळा करून तितकं बेकार असतो भयंकर. आणि त्याला बेतन डोळं बिळं बाहेर काढतो, हात पाय वाकतो असं करतो.